जत विधानसभेच्या वेळी गोपीचंद पळकर साहेबांनी एक जत मधील मतदारांना एक शब्द दिला होता, ते म्हणजे जतला एमआयडीसी आणतो. तर त्यावेळेस विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका करण्यात आलेली. ती टीका म्हणजे फक्त ही कागदपत्र एमआयडीसी ही एमआयडीसी येऊ शकत नाहीत, इथे पायाभूत सुविधा नाहीत, इथे लाईट नाहीत, ह्या गोष्टी वेळोवेळी त्यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात आलेली. हे तर फक्त दाखवलेल्या लोकांना गाजर आहे अशी टीका करण्यात आलेली. पण पळकर साहेबांनी त्या टीकेला लक्ष न देता त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांनी तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यावेळेस त्यांनी पत्र काढले. पत्र काढल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून काही लोक त्यांच्यावरती टीका करू लागले. त्यावेळेस त्यांनी विधानसभेच्या वेळी ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांना उमदेमध्ये आणून त्यांच्याकडून एक शब्द सुद्धा करून घेतला की उमदेला एमआयडीसी होणार म्हणजे होणार. त्यावेळेस त्यांनी उद्योग मंत्र्याकडून सुद्धा त्यांनी शब्द माहिती सांगून घेतली. तर त्यावेळेस फडणवीस यांनी सुद्धा जतमध्ये त्यावेळेस आले होते, तो उमदीला एमआयडीसी आणतो म्हणून त्यांनी सुद्धा बोललेले होते. अशा वेळोवेळी पळकर साहेबांनी प्रयत्न केले आणि आज या अक्षरशः प्रत्यक्षात या उमदी एमआयडीसी मध्ये या निविदा सुद्धा निघाल्या. 1961 प्रमाणे जो रूल आहे त्या रूलच्या प्रमाणे ज्या उद्योजकांना जागा पाहिजे अशा लोकांना, ज्या उद्योजकांना यामध्ये उमदी एमआयडीसी मध्ये जागा हवी असेल त्यांनी एका महिन्याच्या आतमध्ये सांगली जे एमआयडीसी आहे महाराष्ट्र सरकारचं त्या एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये त्यांना अर्ज करावे लागणार आहेत. तर इथे प्रत्यक्षात जे विजापूर असेल नंतर सोलापूर असेल येथील काही उद्योजक इथे येण्यास सुद्धा इच्छुक आहेत असे माध्यमातून सुद्धा कळत आहे. तर मित्रांनो, ही एमआयडीसी उमदीतील हे आपल्या जत तालुक्यामध्ये आले तर आपल्याला हे होणारे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर ही उमदी एमआयडीसी आले तर स्थानिकांना जे स्थानिक लोक राहतात, जे ऊसतोडीला जातात पण त्यांचे मुलांना आता सध्या जॉब नाही, पुणे मुंबई सारखे या ठिकाणी जावं लागतं. तर या ठिकाणी लोकांना पुणे मुंबई सारख्या या ठिकाणी न जाता तर एखादा मोठा उद्योग उमदी एमआयडीसी मध्ये आला तर जवळजवळ 5 ते 7 हजार कामगार या उमदी एमआयडीसी मध्ये लागू शकतात. त्यामुळे पाठीमागचं शेती घरकाम बघून सगळं पाहून त्यामुळे याचा फायदा महत्वाचा पाहायला गेलं तर आपण शेती जॉब घर सगळं सांभाळून उमदी एमआयडीसी मध्ये जॉब सुद्धा करू शकतो. त्यामुळे स्थानिकांना याचा फायदा होऊ शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर दळणवळण. तर दळणवळण पाहायला गेलं तर सोलापूर उमदी इथेपर्यंत हायवे झालेला आहे. तर जत पासून जो उमदेपर्यंत रोड आहे तिथं हा सुद्धा एक मोठा होऊन जो आजूबाजूला असलेल्या लोकांचा याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यामुळं दळणवळणाची सोयी सुविधा सुद्धा यात वाढू शकते. त्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढून आजूबाजूच्या लोकांचा गावांचा याच्या डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा हातभार लागू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर जो उमदी परिसरामध्ये जे डेव्हलपमेंट आहे, ज्यावेळेस ज्यांच्या जागा आहेत ज्यांचे घर आहेत यांना ज्या आसपास जिथे एमआयडीसी आले तिथे लोकांना चांगले म्हणजे लोक कामगार तिथे जॉब करण्यासाठी येतात त्यांना राहण्याची सोय करण्यासाठी भाडे तत्वावर रूम देण्यासाठी हे तर सुद्धा एक छोटा मोठा उद्योग तिथं चालू शकतो. दुसरं पाहायला गेलं तर ज्या लोकांना तिथं जॉब करण्यात आले त्यांना अन्नाची सोय खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी छोट्या मोठ्या मेसेस सुद्धा तिथं उपलब्ध करता येतील. त्यामुळे तिथं सुद्धा एक छोटा मोठा उद्योग करता येईल. तर दुसरं पाहायला गेलं तर तिथं जे किराणा दुकान असतील छोटे मोठे मॉल असेल त्यामुळं एमआयडीसी आल्यानंतर एक चांगल्या प्रकारे उमदी आजूबाजूच्या परिसराचे डेव्हलपमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. तर पळकर साहेबांकडून उद्योजकांना काय अपेक्षित? तर पळकर साहेब जो आजूबाजूला जी लोक गुणप्रवृत्तीची लोक आहेत अशा लोकांना उद्योजकांना संरक्षण देणे गरजेचं आहे. त्यामुळं उद्योजक जे चांगल्या प्रकारे जतचा इमेज दाखवले तर ज्यामुळं त्या उद्योजकांना येण्यास चांगलं प्राधान्य भेटेल. त्यामुळं उद्योजकांना एक संरक्षण देणं महत्वाचं आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस पायाभूत सुविधा आहेत त्यांना जो उद्योग आहेत तर उद्योगांना पायाभूत सुविधा महत्वाची पाहायला गेलं तर लाईट उपलब्ध करून देणं सरकारची गरज आहे. तर चांगले 24 तास लाईट उपलब्ध करून दिली चांगल्या उच्च दर्जाची तर तिथं उद्योजक येण्यास काही हरकत नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर पाणी. तसं पाहायला गेलं तर जत तालुका आपला दुष्काळाचा भाग आहे पण इथं एक पाणी उपलब्ध करून दिलं 24 तास, परत पाणी उपलब्ध नाही झालं तर जे बिना पाण्यावर व्यवसाय चालतात वेगवेगळे व्यवसाय जे बिना पाणी व्यतिरिक्त सुद्धा चालू शकतात असे व्यवसाय उमदी एमआयडीसी मध्ये आले तर ते उद्योगास चालना सुद्धा मिळू शकते. तर जे त्यांचं पाहायला गेलं तर विक्री जे प्रोडक्शन होतं त्या उमदी एमआयडीसी मध्ये त्यांना विक्रीचं साधन नंतर दळणवळणाचं साधन याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिला तर उद्योजक भरपूर प्रमाणात उमदी एमआयडीसी मध्ये येतील. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असल्यास दुसरं पाहायला गेलं तर पळकर साहेबांनी पाठीमागच्या जतचा दौरा सुद्धा चालू केलेला आहे. जी म्हैसाळची योजना आहे विस्तारित म्हैसाळ योजना याचा 65 गावांना लाभ होणार आहे. तर त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्यांचा गाव दौरा करून प्रत्येक जे मोठे शहर आहेत ते जाऊन काही लोकांच्या अडचणीच्या समजून पाणी कुठून कुठे जाता येते शेतकऱ्याच्या अडचणी समजून सुद्धा पळकर साहेब घेत आहेत. तर त्यांनी कामाचा धडाका सुरू घेतलेला आहे. तर पळकर साहेबांचं तुम्हाला काम कसं वाटतंय काय वाटतं कमेंट मध्ये करून सांगा आणि आपल्या चॅनल जसे लाईक करा
असेच आपण पळगर साहेबांचे व्हिडिओ इथून पुढे सुद्धा घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.